अरे देवा, हा गणिताचा पेपर म्हणजे मेंदूचा जिम आहे. रोज वर्कआउट. हो ना, आता माझ्या मेंदूचा सिक्स पॅक झालाय. केमिस्ट्रीचा ऑर्गॅनिक भाग बघून मला तर वाटते मीच ऑर्गॅनिक झाले, हळूहळू वितळते. बस करा रे आता. एकदा परीक्षा झाली की डायरेक्ट गोवा, बीच, सनसेट, नो टेन्शन. आणि मी तर आता रोज 12 वाजेपर्यंत झोपणार. नो अलार्म, नो टेन्शन, ओनली वेकेशन मोड. हो, आणि मी नेटफ्लिक्स, इन्स्टा आणि चाट पाणीपुरी, फुल एन्जॉयमेंट. आणि अभ्यास नॉट अलाउड. काय चाललंय ते? ग्रुप स्टडी की ग्रुप पिकनिक प्लॅनिंग? अगं नाही दीदी, अभ्यासच चालू फक्त थोडासा ब्रेक. म्हणजे एक्झाम नंतरच्या थोड्या वेकेशन बद्दल चर्चा करत होतो. वेकेशन? बर, मजा तर करायलाच पाहिजे, पण फ्युचरचं प्लॅनिंग काय आहे का? ऐका मग नीट. वेळ वाया घालवण्यापेक्षा एकदम बेस्ट ऑप्शन स्कॉलरशिप अकॅडमी विटा, DR नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट अंतर्गत. इथे आहे उडान ब्रिज कोर्स, ते पण पूर्णपणे मोफत आणि मोफत. खरंच फ्री म्हणजे खरंच फ्री? अगदी फ्री. 10वी नंतर 11वी सायन्समध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी JEE, नीट, MST CET, तसेच 11वी इंग्लिश मीडियम कॉमर्समध्ये प्रवेश घेणाऱ्यांसाठी मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स आणि बेसिक कम्प्युटर कोर्स सुद्धा मोफत. अरे वा, म्हणजे वेकेशन मध्ये स्किल्स अपग्रेड. आणि ऐका, ही बॅच सुरू होत आहे 23 मार्च पासून सकाळी 10:30 ते 2 वाजेपर्यंत. तसेच बस स्टँड पासून मोफत बस सुविधा देखील आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे पत्ता आहे श्रीनगर, कुंडल रोड, विटा. म्हणजे वेकेशन मध्ये फ्युचरचं स्ट्रॉंग फाउंडेशन. गोवा तर नंतर पण जाईल, पण करिअर वेट करणार नाही. आणि फ्रीमध्ये एवढं सगळं, अपॉर्च्युनिटी मिस करायची नाही. वेकेशन आणि प्रिपरेशन म्हणजे परफेक्ट कॉम्बो. मजा करा, पण फ्युचर बनवायला विसरू नका. एक्झाम नंतर फक्त सुट्टी नाही, फ्युचरसाठी स्मार्ट सुरुवात करा. जॉईन करा स्कॉलर्स हब अकॅडमी विटा उडान ब्रिज कोर्स.